नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण शिळ्या भाकरीचे तुकडे कसे करायचे ते बघणार आहेत। ही रेसिपी एकदम सोपी आहे। सोपी तर आहेच, पण खायला सुद्धा एकदम टेस्टी आहे। थोडंसंही अन्न वाया न जाऊ देता आपण ही रेसिपी करणार आहेत। बघू शकता तुम्ही, आपल्या भाकरीचे तुकडे खूप छान दिसत आहेत, खायला सुद्धा तितकेच टेस्टी आहेत। तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक दीड भाकरी शिळी भाकरी घेतलेली आहे। त्यासाठी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत। तुम्ही इथे शेंगदाण्याचं कूट सुद्धा वापरू शकता। एक मोठा कांदा घेतलेला आहे। 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे आपण, आणि एक लिंबू घेतलेला आहे। भाकरीच्या तुकड्यांवरती लिंबू पिळून खाल्ला की एकदम छान टेस्ट येते। तर जी भाकर आहे आपली ती आपण बारीक चुरा करून घेणार आहेत। ही भाकर जास्त वाळलेली नव्हती म्हणून मी हातानेच त्याचा चुरा करून घेणार आहे। जर तुमच्याकडची भाकर जास्त वाळलेली असेल तर तुम्ही ती मिक्सरमध्ये सुद्धा बारीक फिरवून घेऊ शकता, किंवा जर जास्तच वाळलेली असेल तर ती भाकरीचे तुकडे करायचे, त्यावर पाणी टाकून एक 10 मिनिट पाण्यामध्ये ठेवून पोह्याच्या चाळणीमध्ये काढून ठेवायचे। यामुळे सुद्धा भाकरी एकदम नरम होते। मी हाताने एकदम चुरा करून घेणार आहे आणि अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा त्यावर मारून घेणार आहे, कारण यामुळे भाकरी आपली पटकन नरम होते। भाकरी थोडंसं पाणी टाकून आपल्याला खालीवर करून घ्यायची आहे। अगदी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ही आपण आता भिजत ठेवणार आहेत। तोवर आपण इकडे कांदा बारीक चिरून घेणार आहेत। कांदा जास्त टाकायचा, कारण कांद्यामुळे खूप छान टेस्ट येते। हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेणार आहेत आपण। जास्त ही बारीक चिरलेली नाही, कारण खाताना ती बारीक चिरली तर खाताना मध्ये तिखट लागेल, म्हणून जास्त थोडेसे मोठे काप करून घेतलेले आहेत। एक टोमॅटो आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। कोथिंबीर सुद्धा आपण बारीक चिरून घेणार आहेत। फोडणीसाठी इथे आपण बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, शेंगदाणे घेतलेला आहे आणि हिरवी मिरची सुद्धा घेतली आहे। चला तर मग आपण फोडणीची तयारी करूयात। गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं। तुमचे जेवढे तुकडे आहेत त्यानुसार तुम्ही तेल टाकू शकता। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची। मोहरी चांगली तडतडून घ्यायची। तडतडली की त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं। जिरं सुद्धा चांगलं तडतडलं की नंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहेत। तुमच्याकडे जर ओला कढीपत्ता असेल तर तो सुद्धा टाकू शकता। माझ्याकडे वाळलेला कढीपत्ता होता म्हणून मी तो टाकला। आपण नंतर शेंगदाणे टाकलेले आहेत। शेंगदाणे चांगले आपल्याला लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला अजून जास्त कडक शेंगदाणे पाहिजे असतील तर तुम्ही बाजूलाच शेंगदाणे तेलामध्ये तळून सुद्धा घेऊ शकता। शेंगदाणे चांगले लालसर तळलेले आहेत। नंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहेत। कांदा सुद्धा आपल्याला एकदम लालसर रंग येईपर्यंत चांगला तळून घ्यायचा आहे। गॅस कमी ठेवायचा आणि चांगला लालसर रंग येईपर्यंत कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे। कांदा जास्त वापरायचा, कारण कांद्यामुळे खूप छान टेस्ट येते। नंतर आपण त्यामध्ये जी मिरची चिरून घेतली होती ती टाकणार आहेत। मिरची अगोदर तेलात टाकायची नाही, कारण ती आपल्या अंगावर सुद्धा उडून येऊ शकते, म्हणून जेव्हा आपण कांदा टाकला की नंतर त्यामध्ये आपण
हिरवी मिरची टाकून घेणार आहेत. चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेणार आहेत. टोमॅटो टाकला की चांगलं परतून घ्यायचं आहे. रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि नंतर आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहेत, कारण मीठ टाकल्यामुळे कांदा टोमॅटो आपला थोडंसं मऊ व्हायला मदत होते. अगदी चिमूटभर हळद टाकून घ्यायची, कारण हळदीमुळे कलर खूप छान येतो. धने पावडर टाकून घेणार आहेत. अर्धा चमचा धने पावडर टाकली आहे. धने पावडरमुळे खूप छान टेस्ट येते, पण हे ऑप्शनल आहे. तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही टाका, किंवा काही नाही टाकलं तरी चालेल. चांगलं आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये पांढरे तीळ सुद्धा टाकले आहेत. जर तुमच्याकडे असतील तर टाकू शकता. काळे तीळ असतील तर तरी सुद्धा चालेल. अगदी अर्धा चमचा आपण इथे लाल तिखट वापरलेला आहे. हे लाल तिखट घरगुती आहे. अगदी कमी तिखटाचा वापर केलेला आहे, कारण लहान मुलांना जास्त तिखट खायला आवडत नाही, म्हणून अगदी कमी तिखट वापरलेला आहे. आणि ही मिरची सुद्धा जास्त तिखट नसते. पोपटी रंगाची मिरची आहे, जास्त तिखट नसते. आता आपली भाकर सुद्धा छान भिजलेली आहे, तर ती हाताने मी मऊ करून घेणार आहे. हवं तर तुम्ही मिक्सरला सुद्धा पल्स मोडवरती ग्राइंड करून घेऊ शकता, पण मी हातानेच इथे मऊ करून घेणार आहे. भाकर सुद्धा चांगली भिजलेली आहे. हाताने त्याला मऊ करून घेणार आहे. भाकर आपली चांगली नरम झालेली आहे. तर ही भाकर आता आपण कढईमध्ये टाकून घेणार आहेत. आणि चांगला आपल्याला शेंगदाणे कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. गॅस कमी करून ठेवायचा, फोडणी आपली करपून जाईल. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. लहान मुलांना तर हे खूपच आवडेल आणि अन्न सुद्धा वाया जाणार नाही. प्रत्येकाच्या घरी थोडी तरी भाकरी उरलेलीच असते, तर ती वाया न जाऊ देता भाकरीचा असा उपयोग जर केलात तर खूपच छान. आपलं अन्न सुद्धा वाया जाणार नाही आणि लहान मुलांना सुद्धा आवडेल. सकाळच्या नाश्त्यासाठी करा किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा करू शकता. भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर त्यावर टाकून घ्यायची आणि अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, कारण यापूर्वी सुद्धा आपण कांदा तळताना मीठ वापरलं होतं, म्हणून परत थोडंसंच मीठ टाकून घेतलेलं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर आपण 5 मिनिट त्यावर झाकण ठेवून 5 मिनिट वाफवून घेणार आहेत, कारण जो आपण त्यामध्ये मसाले टाकले होते ते चांगले भाकरीच्या तुकड्यांना मिक्स होतील, म्हणून 5 मिनिट आपण गॅस कमी करून झाकण ठेवून झाकून ठेवणार आहेत. 5 मिनिट झालेले आहेत. एकदम जबरदस्त भाकरीचे तुकडे दिसत आहेत आणि त्याचा वास सुद्धा खूप छान खमंग येत आहे. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. खरंच खूप छान. सकाळच्या नाश्त्याला खा किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा खाऊ शकता. सोबतच थोडा बारीक चिरलेला कांदा, लिंबू, आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दह्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूपच छान. माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा आणि चांगलं चांगलं खात रहा. धन्यवाद. पुन्हा भेटूयात.